सर्व हाय विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे। सिस्टम गुरु मार्केट्स कॉर्पोरेशनच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया। चला प्रत्येक पॅरामीटर अधिक तपशिलाने थोडे पुढे पाहू। आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता। आम्ही संस्थेच्या सर्व निर्देशकांचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्याचा सल्ला देतो। आता आम्ही कंपनीच्या मुख्य निर्देशकांची तुलना करू। मेटा प्लॅटफॉर्म्स इंक टिकर MET 24 मार्च 2025 पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून पुनरावलोकन तयार केले गेले। वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ मेटा प्लॅटफॉर्म्स इंक उपवर्गातील आहे। द इंटरनेट 56 संस्था तुलनेमध्ये भाग घेतात, जी अतिशय प्रातिनिधिक आहे। आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू। विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे। 10 पैकी 4 गुण। उपवर्गासाठी सरासरी निकाल 4.1 गुण आहे। जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे US मार्केटमध्ये आपण पाहू शकता की संपूर्ण बाजारासाठी सरासरी स्कोअर 1.9 गुण आहे। कंपनीच्या 4 पॉइंट रेटिंगच्या विरुद्ध मेटा प्लॅटफॉर्म्स इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करणे। मेटा प्लॅटफॉर्म्स इंक आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो। मेटा प्लॅटफॉर्म्स इंक 20.1% गतिशीलता दर्शविली। उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात 19.8%। हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही, परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे। कंपनीचे बाजार भांडवल मेटा प्लॅटफॉर्म्स इंक मूल्य $1,510.59 अब्ज। उपवर्गाचे बाजार भांडवल $3,933 अब्ज आहे। मेटा प्लॅटफॉर्म्स इंक 38.404% वाटा आहे आणि उपश्रेणीतील नेत्यांपैकी एक आहे। कंपनीचे ताळेबंद भांडवल अंदाजे $157.67 अब्ज आहे। $379 अब्ज उपवर्गाच्या ताळेबंद भांडवलासह। मेटा प्लॅटफॉर्म्स इंक 41.635% वाटा आहे। बाजार आणि पुस्तक मूल्याच्या समभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो। शेअर मेटा प्लॅटफॉर्म्स इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 38.404% आहे। पुस्तक मूल्य 41.635% आहे। मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्येही 8% वाढ आहे। उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट। कंपनीचे कर्ज दायित्व 0.568 अब्ज इतके आहे। कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या इक्विटीच्या 27% प्रतिनिधित्व करते। कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या स्तरावर आधारित स्कोअर चांगला 1 पॉइंट। कंपनीचे बाजार मूल्य आणि नफ्याचे गुणोत्तर 24.2 आहे। उपश्रेणीसाठी सरासरी 23.1 आहे आणि हे उपवर्गापेक्षा 5% जास्त आहे। उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण। गेल्या 12 महिन्यांचा नफा $62,356 दशलक्ष इतका होता। पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित कमाई $71,331 दशलक्ष असणे अपेक्षित आहे, जे सध्याच्या क्षणापेक्षा 14.4% जास्त आहे। उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण। कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 9.2 आहे। उपवर्गातील सरासरी 6.4 आहे, जी उपवर्गापेक्षा 44% जास्त आहे।
उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $1,64,490 दशलक्ष होता. येत्या 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल $1,88,160 दशलक्ष असणे अपेक्षित आहे. हे सध्याच्या क्षणापेक्षा 14% अधिक आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. मार्जिन 37.9% आहे. उपवर्गात सरासरी 27.8% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 10.1% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 17.671% आहे, जे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा 117% कमी आहे. आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या वर्तमान बाजार मूल्यातील असमतोल दर्शवते. मेटा प्लॅटफॉर्म्स इंक बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे. प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम $20,396,000 आहे, तर उपश्रेणीमध्ये $9,385,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 117.3% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण. प्रति वैयक्तिक कर्मचारी नफा $9,000 आहे. उपवर्गासाठी सरासरी $406.7,000 आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक 107% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कमाई $2,221,000 आहे. उपश्रेणीनुसार $1,462,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 52% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज चांगले 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 1.1% आहे. उपवर्गासाठी सरासरी 1.3%. हे लहान पेरण्याच्या जोखमीचे मूल्यांकन आहे. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 39% पातळी दाखवते. मेटा प्लॅटफॉर्म्स इंक. उपवर्गात RSI पातळी 14-40% आहे. संभाव्यतः उपश्रेणीतील समभागांचे मूल्य कंपनीच्या समभागांप्रमाणेच केले जाते. मेटा प्लॅटफॉर्म्स इंक. कंपनीच्या शेअर्सची वास्तविक किंमत अंदाजे $596 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे $763 आहे. सध्याच्या किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे 28% आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि विनामूल्य आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून मेटा प्लॅटफॉर्म्स इंक. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स. एक निर्णय घेतला जातो. ऑर्डर उघडू नका, कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स.